मार्केटमध्ये सध्या आज रोजी कमीत कमी 40 ते 45 गाडी वाटाण्याची आवक झालेली आहे। याच्या एक महिन्यापूर्वी हीच आवक 5 ते 6 गाड्या होती। त्याच्यामुळे त्यावेळेस भाव होते 100 ते 120 रुपये किलो। आज तेच भाव आहेत 20 रुपये ते 25-30 रुपये किलो। आता मार्केटमध्ये किती आवक झालेली आहे? मार्केटमध्ये आज 40-45 गाडी आलेली आहे। त्याच्यामुळे आज भाव कमी आहेत। आता कशाला भाव आता एवढा कमी झालेला, पहिले एवढं वाढलेलं होतं का? कारण म्हणजे मार्केटमध्ये माल कमी येतो ना, त्यावेळेस इंडियामध्ये फक्त हिमाचल मधून वाटाणा येत असतो आणि त्याच्यामुळं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळं भाव वाढलेला असतो। परंतु आता मध्य प्रदेशमध्ये वाटाण्याची आवक जास्त प्रमाणात आहे, पीक चांगले आहे। आता 10-12 दिवस तिकडे पाऊस पडला, त्याच्यामुळे थोडी पिकं खराब झाली, परंतु आणखी 8 दिवसांनी मला चांगली प्रत येईल। पुढे काय अजून भाव वाढणार की कमी होणार? पुढे भाव वाढत नाही, कमीत कमी मार्चेंट पर्यंत भाव वाढत नाही। कारण आता मध्य प्रदेशचा वाटाणा संपला ते युपीचा चालू होतो, युपी संपलं राजस्थान चालू होतं, राजस्थान संपत नसेल मग परत पंजाब चालू होतं आणि मार्चेंटला परत हिमाचल प्रदेश चालू होतं। त्याच्यामुळे मार्केटचे भाव सध्या 40 रुपये किलोपेक्षा जास्त होणार नाहीत 4 महिने तरी।